मामा लवकर आवरा. अरे राणा कुठे निघालायस? अरे बरकत वहिनी घरला यायला तयार झालेत, त्यासनी आणायला चाललोय. अरे पण आपासनी तरी विचार, तिने नाही म्हणून सांगितले ना. हे बघ, पहिला वहिनीसनी घेऊन येतो, मग आपासनी समजावून सांगतो. काय अरे पण राणा काय नाही. बरकत वहिनी माझ्या शब्दाचा मान राखून परत यायला तयार झालेत. त्यांचा मूड खराब व्हायच्यात मला मारायला पोचलं पाहिजे. ऐक तरी. अरे राणा आयुष्यात कधी सुधारणार नाही. राणा काय पाहिलं कुठं जाऊ? ते मी आपलं ते मी आपलं काय आबा मी कोल्हापूरला निघालोय. कोल्हापूरला? होय, ते मोटरीचा पंप बिघडलाय ना, तेच आणायला चाललोय. कोल्हापूर इकडं कुठं? अरे इकडं होतं की काल परत रे? रात्रीत बदललं तू? कुठं कधीपासून बोलायला लागलाय? तुझी वहिनी अजून तुझ्याकडून काय काय करून घेणार आहे कोणास ठाऊक. त्यांना जाणायला चाललायस ना? नाही, यो रस्ता त्यांच्याच गावाला जातोय म्हणून विचारतोय. अरे मी तुझा बाप आहे, तू काय करायला आहेस आम्हाला चांगलं कळतंय. गप गुमान माघारी फिर. नाही आबा, अहो आता नाही गेलं तर वहिनी स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेतील. अहो काहीतरी वाईट वांगळ व्हायचं, त्यांच्या घरी पोचलं पाहिजे मला. हे बघ, काय वाईट वांगळ होत नाही, तू माघारी फिर. अहो आबा खरंच सांगतोय मी. अहो वहिनीने अन्न पाणी बी सोडले. कुणी सांगितलं तुला? त्यांनीच नव. असं काय होत नाही, चल माघारी. बाबा असं उलट्या काळजासारखं का वागायला तुम्ही? राणा, मी तुझा बाप आहे. आम्ही काय करायलोय आम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हा कुठं बी जायचं नाही, चल गपचूप माघारी. असं काय करायलंय? माझं जरा ऐकून घ्या की. हे बघ, तुला जायचं तर जा, पण तुझ्या वहिनीचा जीव प्यारा का बाप हे ठरवून मग काय करायचं ते कर. हे बघ, आम्ही एकदा सांगितलं ना त्यांना, कुणी आणायला जाणार नाही म्हणजे नाही. आणि त्यातूनही जर का कुणी आणायला गेलं तर गाठ आमच्याशी, कळलं? अरे वा, आज जेवणाच्या टायमाला लवकर हजर आहेस की. होय की. अगं राणा द्यायच्या आधी जेवून घेतो, नाही तर परत म्हणायचं तुला जेवण कसं जाते म्हणून. तू गप्र. अरे तो तुझ्या काळजीपोटी बोलतोय आणि तू त्याचीच मस्करी करतोस व्हय? खरं सांगू काय गोदाक्का, अगं नंदिता गेल्यापासून सगळी काळजीच मिटली बघ माझी. आणि राणादाला पण काळजी करायची गरज नाही राहिली आता. त्याला सांग म्हणावं, नंदिता गेल्यापासून सूरजच्या डोसक्याचा ताप गेला म्हणावं. भाऊजी, असं बोलायचं असतं का बायकोबद्दल? वहिनी तुम्ही दोघं बी सारख्याला वारकीच बघा. तुम्हाला माणसात त्या चुकच दिसत नाहीत. हो, नंदिताचा स्वभाव तुम्हाला नीट माहित नाही. पाहिजे तर विचारा त्या पाठरागिणीला. वय वय, सनीदा बोलायला ते खरं आहे. वय, आमच्या ताई साहेबांचा स्वभाव पहिल्यापासूनच बाद बघा. आणि मला बी डोसक्याला लई ताप होत्या बघा त्यांचा. पर बोलणार कुणाच नाही, माहिती नाही. पर थोरल्या ताई साहेब, तुम्ही लई चांगल्या हायसा, मन मिळाव हायसा. पर तुमच्या उलट माझ्या ताई साहेब. बघा पटलं का नाही? अहो ही माहेरला गेले तेच चांगलं आहे. राहू दे काय आमचं तिथंच, कशाला पाहिजे इथं? कुणाला कुठं ठेवतंय काय आमचं? हा, घरातल्याना अजून बी शानपणा येत नाही वाटतं. जो विषय काढायचा नाही सांगितलं त्याची चर्चा सुरू आहे. चला जेवायला वाढा.
हे का राणा कुठे? तू शेतात आत्ताच आलाय, काय करतोय माहित नाही. अंजली अहो हे नंतर जेवतील, तुम्ही जेवून घ्या. का जीवते की सगळ्यांसकट? नाही म्हणजे यांना अजून भूक नाही लागली आहे, नंतर जेवतील. त्याची भूक का गेली आम्हाला चांगलं माहितीये. बोलवा त्याला, नाहीतर नंतर ना तुम्हाला जेव र बाबा असं करत मिन्नतवाऱ्या करावं लागतील. असं जेवत आम्ही बघतो. बोलवा त्याला. नाही पण आबा, सांगितलं ना तुम्हाला, बोलवा. सूरज, तुझ्या वहिनीने सांगितलं म्हणून तुला शेवटचे पैसे देतोय. एकदाच काय ते तुझ्या भानगडी मिटून टाकतो. परत जर का उलटे सुलटे धंदे केले तर तुला बी तुझ्या बायको सारखं घराच्या बाहेर जावं लागेल. हा, पण एक लक्षात ठेव, तिला माहेर तरी आहे, तुला ते बी नाही. नाही आबा, इथनं पुढं काय बी तक्रार येणार नाही बघा इथं. म्हणजे सगळ्या भानगडी परस्पर मिटवणार. हा? नाही नाही, अहो भानगडी करणारच नाही, मग मिटवायच्या काय प्रश्नच नाहीयेत. मग असं बोल की, हे बघ आता हिच्या पुढे जे बी करायचंय ते राणा आणि तुझ्या वहिनीला विचारल्याशिवाय करायचं नाही. काय? असंच करणार. अहो मी मी बरोबर लाईनीवर येणार बघा. तुम्ही फक्त जरा सपोर्ट करा म्हणजे झालं. बघ, चांगल्या कामाला आमचा कायम सपोर्ट असतोय, मग तो आमचा दुश्मन असला तरी बी. आता बघाच तुम्ही मी कसा वागतो ते. राणादा आणि वहिनीसने विचारल्याशिवाय पान बी इकडचं तिकडे हलवणार नाही बघा मी. बघाच तुम्ही. एक लक्षात ठेव, जो कोणी आमचं ऐकत नाही तर आम्ही त्याला अजिबात माफ करत नाही. आमचा लाडका पोरगा असला तरी. बस रे, बस बस राणा बस. अरे बस की. जेव की. जेवा ना. राणा, अरे जेव की बाळा. मला भूक नाही. अरे तू जिच्यासाठी उपाशी राहायला लागलायस ती तिकडे जेवत बसली असेल निवांत. आबा, अहो मी शब्द दिलता न्यायालय येतो म्हणून. अहो पण तुम्ही. मी अडवलं, काय चुकलं आमचं? अरे पडती बाजू घेऊन त्यांना आणायला गेला असता, असं नंतर त्या शेफारल्या तर काय करणार? आबा वहिनी तशा नाही, तू घराची लई काळजी करते. काय काळजी आम्हाला चांगलं माहिती. जेव तू. राणा, अरे इथं तुझ्या मायेचं माणूस उपाशी राहते, त्यांचा तरी विचार कर की जरा. अरे तू नाही जेवलास तर सुनबाई जेवतील होय. राणा, अरे जेव की. राणादा जीव की. आबा खरं तेच सांगायला लागल्यात. ते 4 वेळा जेवून बसले असेल तिथं. बसतो का राणा, अरे एक लक्षात घे की टाकल्या सुनबाई आमच्या दुश्मन नाहीत. अरे हे घर जसं आपलंय तसं त्यांचं बी आहे. त्यांना यायचं असेल तर त्यांनी स्वतःहून यावं. त्यांना कुणी बी आणायला जाणार नाही. अहो पण त्या नाही येणार म्हणल्या तो. मग राहू दे की तिथंच. आपल्याला गरज नाही असल्या माणसांची. हो आबा असं काय म्हणते. मी एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता आम्हाला परत परत या विषयावर चर्चा नकोय. तुला तुझ्या वहिनीसाठी उपाशी राहायचं असेल तर राहा, पर जरा तुझ्या बायकोचा पण विचार कर. राणा,
कोण बोलते? अहो वहिनी काय झालंय? काही नाही राणा भाऊजी, आमचं का नाही नशीबच फुटकं आहे बघा. आम्हाला ते तर जीव देऊ वाटायलाय, पण आमचा जीव अडकलाय आपल्या माणसांमध्ये, आपल्या घरामध्ये. वहिनी कळतंय मला. नाही राणा भाऊजी, नाही कळत तुम्हासनी. तसं जर असतं तर तुम्ही आम्हासनी घ्यायला आला असता. अहो डोळ्यात जीव आणून तुमची वाट बघायला होतो, पण तुम्ही बी आता आपल्या घरातल्या समद्यांवानी वागायला लागलात आमच्याशी. अहो नाही वहिनी, तसं काय नाही. मग तुम्ही येतायसा काय? केव्हा येतायसा? आम्ही बॅग भरून ठेवू. कधी निघतायसा? ते मी अहो नाही जमलं मला. म्हणजे नाही येणार काय तुम्ही? देवा, कुठं जीव द्यावा काही कळणच झालंय बघा आम्हाला. वहिनी असलं काय बी बोलू नका सौ. नाही राणा भाऊजी, अहो आता बोलण्यासारखं काही राहिलंय का? आमचा जीव इथं लई झुरणीला लागलाय बघा. तुम्ही सासूबाईंना हे घर एक ठेवण्याचं वचन दिलत, ते वचन आता मोडणार म्हणून लई कसतरी व्हायलाय आमासनी. आमच्या राणा भाऊजींचा शब्द खोटा ठरणार म्हणून आमचं रक्त जळतंय बघा. पण तुम्हासनी तरी किंमत आहे ना बा आमची. अहो वहिनी, मी तुम्हाला आई समान मानतोय. अहो मग का अडली वाट? अहो मी येतच होतो, पण आबा. बघा, म्हणजे घरच्यांनी आमच्या विरुद्ध तुमच्या मनात ईश कालवलेलं दिसतंय. जाऊ द्या राणा भाऊजी, नसतोय हो एकेकाच्या नशिबात. हे बघा, मी दुनिया इकडची तिकडे करेन, पण तुम्हाला या घरात आणल्याशिवाय राहणार नाही बघा. नाही पण आम्हासनी तर काय तशी आशा वाटणं झाल्या बघा राणा भाऊजी. जवळ आम्ही आमच्या हक्काच्या घरात परत येत नाही तवर आम्ही अन्नाचा एक कण बी खाणार नाही. फक्त आमचा जीव गेला तर एक करा राणा भाऊजी, आमची तिरडी आपल्या दारावरनं काढा. एवढं करशील नवत तुमच्या आईसारख्या बहिणीसाठी. वहिनी, हे असलं वाईट वंगाळ काय बी बोलू नका सा. मी तुम्हाला आणणार परत म्हणजे आणणार. मी करतो काहीतरी लवकर. बघा, तुम्हासनी जमल तसं. आम्ही काय तुमच्यावर दबाव टाकणार नाही कुठला. हा, पण आम्ही अन्नाचा एक कण बी खाणार नाही. हा, पण तुम्ही खाण्यापिण्याची आबाळ करू नका सा. वेळेवर खात पीत जा, स्वतःची काळजी घ्या. बघू, नशिबात असेल तर भेट होईलच म्हणा. अहो वहिनी, माझा ऐक. अहो वहिनी, बघितलं का नंदिताची पावर? नंदिता उत्तमराव जाधव. वहिनी जीव द्यायची भाषा बोलायला लागली. अन्न पाणी सोडले त्यांनी, आता काय करायचं? मला तर कसं तरी व्हायला लागलं. अहो काय भलत सलत झालं म्हणजे? नाही होणार. अहो नाही नाही ते बोलायला लागले. त्यांच्या मनाला लय लागले हो, पण काय बी करून त्यासनी परत आणायला पाहिजे. तुम्ही आबांशी बोललात? त्यांच्याशी बोलून काय बी फायदा नाही.
अहो मी वहिनीसने आणायला निघालो होतो, मला रस्त्यातच अडवलं त्यांनी आणि ताकीद दिली आहे की कुणी बी त्यासनी आणायला जायचं नाही म्हणून. तुम्ही जाऊबाईंनाच का नाही सांगत परत यायला? अहो त्यालाही मानी स्वभावाचे, स्वतःहून परत येणार नाही, आपल्याला त्यासनी परत आणायला पाहिजे. आणि त्यांनी जर अन्न पाणी सोडलं मी बी तेच करणार. अहो जेवणावर का राग? मग काय करणार, इकडे वहिनींवर अन्याय व्हायला लागले आणि मी गप्प बसू होय? मला नाही जमणारी. असंच आहे तर मग ठीक आहे, मला तुमचा त्रास आता नाही बघवत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. उद्या काहीही झालं तरी मी जाऊबाईंना ह्या घरात परत आणते. पण आबा, तुम्ही त्याची काळजी करू नका. आबांशी मी बोलते. खरंच काय? अगदी खरं बोलतेय. माझ्या नवऱ्याच्या सुखापुढे आणि शब्दापुढे मला काही मोठं नाही. मी उद्या जाऊबाईंना परत आणणार म्हणजे आणणारच. सूरज, अरे सूरज, आलो आलो आबा. अरे किती टाइम अजून? आलो. ये लवकर. तुम्ही का थांबलाय? तुम्ही निघा की. नाही नको, तुम्ही निघालात की मग निघते. होय बर. चल, काय सुधारलायस नव? मग पहिले टाइम पळाय शिक की. प्रत्येक गोष्ट टाइम टू टाइम झाली पाहिजे. वहिनी, आजपासून तुम्ही सांगणार तसं होणार बघा. सुनबाई, तुम्ही सांगताय म्हणून याच्या भानगडी निस्तरतोय आम्ही. तुम्हाला गॅरंटी आहे ना? हो, तुम्ही काही काळजी करू नका आबा. वय आबा, तुम्ही काळजी करू नका. आता आम्ही रातच्या जेवणाला येतो. हा, राणा कुठे? आहेत, आवरताय. आवरतोय का अजून रुसून बसलाय? ए राणा, ए राणा. साहेब, आता नका बोलू त्याला तुम्ही. आधी चित ठिकाण्यावर नाही त्याचं. आमच्या पोराला नाही बोलणार तर कुणाला बोलणार आम्ही? बरोबर हाय, पण आता नका काय बोलू. जे काय सांगायचं ते अंजलीला सांगा, म्हणजे ती समजून सांगेल त्याला. या, आता आमच्या घरच्याच आमच्यावर विश्वास नाही राहिला बघा सुनबाई. आबा, माझा फुल विश्वास आहे तुमच्यावर. पैसे देतोय म्हणून. तसंच आहे, आता बोलतोय बघा पोपटा सारखा. होय पैलवान, का आमच्या संगड बोलायचं नाही का? नाही आबा, असं काय नाही. नाही नाही, असं ठरवू बी नको. आम्हाला बी कुस्तीत ते 4-5 डाव येतात, चांगलं उचलून आपटीन.